अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत विशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक 6 लक्षांची जहागिरी, तयाप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म घाद, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधान सोडी, संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुखभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतनाले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तसेच ब्राह्मण संतर्पणे, भवसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, मग कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वशनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा, हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारोनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, आती जाते त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु.